करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणाले, आपल्याला आयुष्य प्राप्त झालेलं आहे. या नरदेहाचा जन्म या पृथ्वी तलावर तर झालेला आहे, परंतु मृत्यू हा आपल्या देहाला माहिती नाही आहे. हा प्रत्यक्षपणे अंतरीच्या अंतरात्म्याला प्रत्यक्षपणे माहिती आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ज्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू दुःख करणाऱ्या व्यक्तींसाठी दुःख करतोस आणि मोठ्या पंडितासारखं बोलणं करतोस. पण लक्षात ठेव की पंडितसुद्धा जिवंत व्यक्ती आणि मृत्यू पावलेल्या व्यक्तीसाठी कधीच दुःख करत नाही. त्याप्रमाणेच कधीकधी तुम्हीसुद्धा भावनिक होऊन मूर्ख लोकांसाठी आणि जे तुमच्याविषयी वाईट विचार करतात त्यांच्यासाठी तुम्हीसुद्धा दुःखी होऊ शकता. त्यामुळे तुमचं खूप मोठे नुकसान होईल. त्यामुळे कधीही मूर्ख लोकांसाठी, कपटी लोकांसाठी आणि ज्यांना तुमचं वाईट करायचं असतं अशा लोकांसाठी कधीही दुःखी होऊ नका. त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेता. अर्जुन जेव्हा श्रीकृष्णांना विचारतात, आम्हाला तर हे सुद्धा माहीत नाही की हे युद्ध केले पाहिजे की नाही, हे युद्ध बरोबर की चुकीचं आहे, या युद्धामध्ये आपल्यालाच विजय मिळेल की नाही. कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असे प्रश्न उभे राहतात. हे काम करायचं की नाही करायचं, यात मला यश मिळेल का अपयश मिळेल, यात मला पैसा मिळेल किंवा नाही मिळेल. काम केलं पाहिजे, परंतु आपल्या मनामध्ये असा विचार येतो, त्या गोष्टी चुकीच्या आहेत की नाही आणि त्याचा परिणाम काय होणार आहे. जेव्हा अशा प्रकारचे अनेक प्रश्न मनामध्ये येतात तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की कर्म हाच तुमचा धर्म आहे. ते काम तुम्ही केलेच पाहिजे, मग त्याचे फळ चांगले मिळू किंवा वाईट मिळू दे. फळ मिळेल की नाही ते तर वेळच तुम्हाला सांगेल, पण जर तुम्ही कर्म केले नाही तर तुम्हाला ते फळ नक्कीच मिळेल. जे वेळ तुमच्यासाठी तयार ठेवेल तेच तुमच्यासाठी वेळसुद्धा ठरवू शकते. म्हणून समर्थ मोहाबद्दल, मोह आहे ना, लोभ अंतरी आहे. कर्माच्या फळाचा मोह असो, आपल्याला एखाद्या लॉटरीचं तिकीट काढायचं मोह असतो की आज नंबर नाही लागला, मटक्याचा असतो, जुगाराचा असतो, उद्या मला हा नंबर लागेल. त्याच आशेवर संपूर्णपणे आपला जो पैसा आहे तो निघून जातो. मग पैशांचा मोह असो किंवा सफलतेचा मोह असो, सगळे त्या मोहामध्ये अडकलेले असतात आणि ते आपल्याला त्या विषयामध्ये अडकवतात. जेव्हा आपली बुद्धी मोहाच्या दलदलीमधून बाहेर निघते तेव्हाच आपल्याला बरोबर रस्ता दिसायला सुरुवात होते. पैसा, सफलता, नातं हे वाईट नाही आहे, पण त्यांचा मोह वाईट आहे. जेव्हा या गोष्टींचा आपल्याला मोह होतो त्यावेळी आपली बुद्धी काम करणे बंद करते आणि आपली बुद्धी नीट काम करत नसेल तर आपले सगळे निर्णय चुकीचे ठरतात. त्यामुळे मोह करणे चुकीचं आहे. युद्धामध्ये जर पाहिलं तर अर्जुन जेव्हा त्यांच्या समोर दुश्मनांच्या रूपामध्ये नातेवाईकांमध्ये पाहतो तेव्हा अर्जुन खूपच घाबरतो, विचलित होतो. त्यांचं तोंड कोरडं पडू लागतं. अर्जुनाच्या हातातून धनुष्यबाण खाली पडतो आणि अर्जुनसुद्धा पडण्याच्या स्थितीमध्ये येतो. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होते. जेव्हा आपण कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी जातो ना, कोणती परीक्षा देण्यासाठी जातो, तेव्हा
आपल्याबरोबर असेच थोडे काही होते. त्यावेळी तुम्ही या 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कोणत्याही कार्याची सुरुवात नक्कीच श्री गणेशाने केली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. मी हे काम पूर्ण करू शकेनच. ज्या गोष्टी मी करणार नाही त्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये येऊच नको आणि ज्या गोष्टी मी करणार आहे त्याच्यामध्ये दुसऱ्यांचं काहीही वाईट होणार नाही, तर सगळ्यांचंच चांगलं होईल. जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी लक्षात ठेवून कोणतेही काम करण्यासाठी जाल तेव्हा ते काम करताना भीती वाटणार नाही. मला ना तर विजयच पाहिजे, आपण असं ठरवतो की मला दुसरं काही नको, मला प्रत्येक गोष्टीमध्ये यश असलं पाहिजे, मला प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा असला पाहिजे. पण ते विश्वास कोणावर ठेवायचा? आपण प्रत्येकावर अवलंबून असतो. या गोष्टींचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. जर आपण आपले नातेवाईक गमावणार असेल तर बऱ्याच वेळा आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच करतो. ठीक आहे, जाऊ दे, आपण सगळं समोरच्याला देऊन टाकू असं आपण म्हणून देतो की नाही. पण या गोष्टीमुळे तुम्ही कटकारस्थान करणाऱ्यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट नक्कीच ठेवून ते आपल्या कटकारस्थानाने, आपल्या घमेंडीने, अहंकाराने काहीही मिळवू शकतात. आपला अभिमानच सर्व काही गोष्टी सांगून जातो आणि शेवटी आपण तोंडावर पडतो, जे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्हाला ती गोष्ट यासाठी घ्यायची नाही की तुम्ही युद्ध जिंकणं किंवा हरणं गरजेचं आहे, तर तुम्हाला ती गोष्ट यासाठी घ्यायची आहे की तो तुमचा अधिकार आहे. कारण आपल्या समाजातील लोकांच्या मनामध्ये ही भावना तयार होऊ नये की नेहमी कटकारस्थान करणारे लोक जिंकतात. बघा, प्रत्यक्षपणे जर आपण विचार केला की मला या 8 विषयांबद्दल युद्ध करायचं आहे, परंतु ते 8 विषय मला युद्ध करून देत नाही, तर त्यासोबतच नेतात. तुझ्या मनामध्ये हा मोह कुठून आला? लोभ कुठून आला? संशय मनामध्ये कोणी पेरलं? चिंता मनामध्ये आणली कोणी? त्यामुळे तुला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होणार नाही आणि तू विजयसुद्धा मिळू शकणार नाही. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये सुद्धा कोणत्याही भीतीमुळे काम सोडण्याची इच्छा निर्माण होते की आपल्याला हे काम करायचं नाही, हे सोडून दिलं पाहिजे. पण लक्षात ठेवा, हे काम तुम्ही जरी नाही केले तरी त्याचे फळ नक्कीच मिळणार. कधीही असा विचार करू नका की कर्म तुम्ही केले नाही तर तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही. तुम्ही कर्म करा किंवा नका करू, त्याचे एक फळ तर तुम्हाला निश्चितच मिळणार. त्यामुळे बरोबर हेच असेल की न घाबरता तुमचे बरोबर कर्म करत राहा. आपण कर्म करायला कमी पडतो. थंडी असू दे, ऊन असू दे किंवा पाऊस असू दे, सुखदुःख ही येतच असतात. या सुखदुःख यांसारख्या खूप गोष्टी आपल्याला सर्व गोष्टी शिकवून जातात. तुम्हाला त्या सहन करता आलं पाहिजे. जो माणूस आपल्या सुख आणि दुःखाला समान समजतो त्याला कधीही त्रास होत नाही. कधी कधी तुम्हाला सुद्धा दुसऱ्या लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी भांडणं खूप व्याकुळ करतात. आपण खूप काळजी करतो, पण ज्या दिवशी तुम्हाला समस्यांच्या पुढे उत्तर सापडते, आजच्या दुःखामध्ये भविष्याचे स्वप्न दिसते, याचाच अर्थ तुमच्यावर पूर्ण नियंत्रण आहे. ज्या व्यक्तीने जन्म घेतला आहे त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. त्याला कोणीही थांबवू शकत नाही. आणि ज्या माणसाचा मृत्यू झाला आहे त्याचा जन्मसुद्धा निश्चित आहे.
त्याला कोणीही टाळू शकत नाही. मृत्यूच्या सारखा विचार करून आपल्याला मरण येणं, पण त्याचा सारखा विचार आपल्या मनामध्ये येतो. त्याच काळजीमध्ये राहत असाल तर ही भीती अजिबात बरोबर नाही. आयुष्यामध्ये कधी ना कधी ही परिस्थिती येतेच की आपला कोणीही आपल्याला सोडून तर निघून जाईल. जर सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं तर इथं दुःखी होणं बरोबर आहे, यामध्ये काहीही चुकीचं नाही. पण जर आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर हा विषय अजिबात दुःख करण्याचा नाही. कारण ती व्यक्ती जिवंत होती ना मेलेली. कारण आत्मा कधीही जन्म घेत नाही आणि कधीही मरत नाही. ती तर नेहमी तिथेच राहतो. प्रत्यक्षपणे आत्मा हा देहाच्या अंतरी असतो. जर प्रत्यक्षपणे जर आपण बोलताना आपला देह दिसतो, वरी पाहता आपला देह दिसतो, पण अंतरी करून कार्य कोण करून घेतो ते आपल्याला दिसत नाही. आपली कीर्ती, आपली अपकीर्ती जी मृत्यूपेक्षा सुद्धा मोठी आहे. आता या गोष्टी ऐकून प्रत्येक माणूस गोंधळात पडू शकतो. कारण आपल्या आयुष्यामध्ये आपण हेच म्हणतो की दुसरा व्यक्ती काय बोलत आहे याने आपल्याला काही फरक पडत नाही. पण इथे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असे का म्हणतात? कारण ते अर्जुनाला प्रोत्साहित करत आहे बरोबर काम करण्यासाठी. जर बरोबर काम करण्यामध्ये तुम्हाला काही अडचण वाटत असेल, तर कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल तर ती पूर्णपणे चुकीची. कोणाच्या काही बोलल्यामुळे तुम्हाला तेव्हा काही फरक पडलाच नाही पाहिजे. आपल्याला कोणी काय बोललं की लगेच आपल्याला राग येतो, बरोबर की नाही? जेव्हा ती गोष्ट बरोबर होत असेल, पण जेव्हा काही चुकीचं काम होत असेल तेव्हा तुम्हाला खरंच फरक पडला पाहिजे. आपल्यामध्ये फरक जाणवला पाहिजे. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, या कर्मयोगामध्ये निश्चित बुद्धी फक्त एकच असते, पण अस्थिर विचार करणाऱ्यांची बुद्धी अनेक असते. सांगण्याचा अर्थ हा आहे की जेव्हा तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तुमच्याजवळ फक्त एक बुद्धी असली पाहिजे. तुमचा फक्त एक विचार असला पाहिजे. पण असे लोक ज्यांना निर्णय घेण्याची क्षमता नसते, त्यांचे विचार नेहमी भटकत राहतात. त्यांची बुद्धी ही अनंत असते. त्यांच्यामध्ये खूप विचार चालत राहतात. ते कधीही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. निर्णय न घेऊ शकल्यामुळे तुमची बुद्धी वेगवेगळ्या दिशांना फिरत राहते, विचार करत राहते. पण जर तुम्ही एकदा कोणत्याही गोष्टीचा निर्णय जर घेत असाल, निर्णय घेतला तर तुमच्याजवळ फक्त कर्म शिल्लक राहते. तुम्ही ते काम केले तर तुम्हाला निश्चित त्याचे फळ नक्कीच मिळेल. आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ, हे कसरा. असे लोक जे फक्त फळाची इच्छा ठेवून कर्म करत राहतात, त्यांना नेहमी असफलतेची भीती सतावत असते. ते नेहमी त्रासलेले राहतात. असे लोक फक्त तेवढेच कर्म करतात जेवढे केल्यामुळे त्यांना काहीतरी फळ मिळते. आणि फक्त फळ मिळाल्यानंतर काय होते तर ते कर्म करणं सोडून देतात. पण एक सफल माणूस कधीही कर्म करणं सोडत नाही. त्यांना माहीत असतं की मला याचं फळ नक्कीच मिळेल, हे मी नक्कीच करणार आहे. म्हणून प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. जय जय रघुवीर समर्थ.